मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सराफाकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अविनाश जाधव यांच्यावर करण्यात आलाय। मुलाला मारहाण करून नुकसान करण्याची धमकी देत 5 कोटींसाठी धमकावल्याचा आरोप दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी केलाय। त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केलाय। माझ्यावर दाखल केलेला गुन्हा असा आहे की मी 5 कोटीची खंडणी मागितली। जगातला पहिला माणूस असेल जो खंडणी मागायला स्वतः गेला आणि सोबत पोलीस घेऊन गेला। सो मला असं वाटतं की पोलिसांनी देखील विचार करून गुन्हा दाखल केला पाहिजे की पोलिसांसमोर कोण खंडणी मागतो का, एवढा मूर्ख आहे का। सो मला असं वाटतं दाखल झालेला गुन्हा, आत्ता जे काही अधिकाऱ्याशी मी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की हा हाय प्रोफाईल गुन्हा आहे। हाय प्रोफाईल गुन्हा म्हणजे काय, मला वाटतं हे एक षडयंत्र आहे। आम्ही ज्या पद्धतीने प्रचार करतोय, सगळ्या गोष्टी चालू आहेत, या सगळ्याला विरोध म्हणून ही गोष्ट केली गेलेली आहे। आज या विषयात मी स्क्वॅशिंगला कोर्टात गेलेलो आहे, हायकोर्टामध्ये, आणि मला पूर्ण खात्री आहे की आज संध्याकाळपर्यंत मला हायकोर्ट याच्या बाबतीमध्ये रिलीफ देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।